3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा आजचा हा गुढीपाडव्याचा दिवस आणि आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी केवळ हिंदू नववर्षाची सुरुवातच होत नाही तर घरामध्ये दागदागिने येतात, सोनं येतं आणि ही आपली वर्षानुवर्षीची परंपरा आहे। त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी पुण्यातील जवळपास सगळ्या ज्वेलर्सवरती जे आहे दुकानांमध्ये जे आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अनेक दुकानांमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी राज्यभरातून येणाऱ्या लोकांनी जे आहे ती गर्दी केलेली आहे। कारण का आजच्या दिवशी जर का सोनं खरेदी केलं तर ते कमी पडत नाही, वर्षभर सोनं येत राहतं, अशा प्रकारची परंपरा आहे। आणि हा एक समृद्धीचा क्षण आहे, समृद्धीचा सण आहे आणि त्यामुळेच समृद्ध असं घर व्हावं आपलं आणि सोनं नाणं जे आहे ते कमी पडू नये म्हणून सुरुवात केलेली पाहायला मिळते। परंतु मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की सोन्याचे भाव जे आहेत ते गगनाला टेकलेले आहेत। आपल्याकडे आपण ज्या रांका ज्वेलर्समध्ये आलोय तिथं पाहतोय आपण की 18 तारखेला किती होतं, 22 तारखेला सोनं किती होतं, 23चं सोनं, अशा पद्धतीने 18 कॅरेट, 22 कॅरेट, 23 कॅरेट जे आहे त्या सोन्याचे भाव त्या ठिकाणी लिहिलेले आहेत। आजच्या दिवशीचे हे सगळे भाव जे आहेत ते आहेत कारण का मागील काही दिवसांपासून युद्धाच्या पार्श्वभूमीवरती सोन्याचे भाव जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते। परंतु आता काहीसा दिलासा जो आहे तो मिळालेला पाहायला मिळतोय। आपण या दुकानाचे जे मालक आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात। आपण मागील काही दिवसांपासून मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की सोन्याचे भाव वाढत होते, सध्याची काय परिस्थिती आहे आणि लोक असतील, पुणेकर असतील, यांची खरेदी करण्याची काय एकंदर स्थिती पाहायला मिळते? गुढीपाडवा जर आपण बघितलं 2026चा गुढीपाडवा, आता जे वॉर चालू आहे त्या सिच्युएशनमध्ये जर आपण मागचा गुढीपाडवा बघितला 2025 तेव्हा सोनं 90,000 होता आणि आजचा हा गुढीपाडवा आहे जवळजवळ 1,54,55,000 विथ GST असा हा रेट आहे। तरी जरी बघितलं तरी ॲप्रिसिएशन मोर दॅन 70 to 80% एक 12 महिन्यात गुढीपाडवा टू गुढीपाडवा आहे। आणि या आज जर आपण बघितलं की वॉर जेव्हा चालू झाली तेव्हा 1,70,000 होता आणि आज आपल्याला जवळजवळ एक 12 ते 15% गोल्डमध्ये डिप आलेली आहे। तर ही संधी लोकांनी न सोडता 100% खरेदी करायची, कारण आपल्याकडे जी प्रथा आहे 3.5 मुहूर्तापैकी हा सगळ्यात मोठा मुहूर्त आहे आणि मुहूर्तावर खरेदी केलेलं सोनं केव्हाही वाढ होतं। आणि याच्या पुढे आता परत 1 महिन्याने अक्षय तृतीया येणार आहे आणि मला खात्री आहे की अक्षय तृतीयाला सोनं इकडनं वाढणारच आहे। ही जी करेक्शन दिसते ही टेम्पररी करेक्शन आहे आणि टेम्पररी करेक्शन आहे, कारण सोनं फक्त एकतर्फी चालत नाही, त्याला थोडं करेक्ट करावं लागतं साईडवेज, त्याच्यानंतरच परत तो नवीन हाय जे नवीन तेजी आहे ना ती दिसणार आहे। पण लोकांची अशी भावना आहे की आता कदाचित भाव थोडेसे वाढलेत, काहीसे कमी कमी होत आहेत, अक्षय तृतीयेला त्याहून आणखी कमी होतील की काय सिच्युएशन असेल? अक्षय तृतीयाला वाढायची शक्यता आहे, कमी होणार नाही, कारण ज्या रीतीने वाढलेले होते थोडं करेक्शन ड्यू होता, हा करेक्शन आता आलेला आहे आणि त्याच्यात बेनिफिट 100% घ्यायला पाहिजे। करेक्शन म्हणजे का करेक्शन आलं आहे, कारण जागतिक अनसर्टन्टी जे म्हणतो ना आपण, लोकांच्या हातात आता युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे त्यांना जे काय मार्जिन मनी लागतात शेअर्समध्ये किंवा बिझनेसमध्ये, जे काय त्यांचे कॅश इन हँडचं जो काय त्यांना सेटिंग करावा लागतो, त्याच्यासाठी ते जे सोन्याचे रिझर्व्स त्यांच्याकडे होतात ते विकतात आहे। म्हणजे मी म्हणतोय मोठे इन्स्टिट्यूशन्स विकतात आहे, मोठे जे कमोडिटीज वाले ते आणि रिटेलर्स जे आहे ते विकतात आहे आणि हे फक्त टेम्पररी आहे जोपर्यंत ते स्टेबिलाइज होत नाही वॉर सिच्युएशन, आणि त्याच्यानंतर ते आपोआप परत वाढायला सुरुवात होईल। तर त्यामुळे आपण आता पाहतोय की जरी सोन्याचे भाव काही दिवसांपूर्वी वाढलेले होते, परत काही भाव जे आहेत ते आता कमी होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि नागरिकांनी जे आहे ते सध्या सोने खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये सकाळपासून गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संदीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।